आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये असलेल्या कसबा सागाव या गावचे सुपुत्र दलित महासंघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तसेच प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे कट्टर समर्थक आणि मातंग समाजाविषयी प्रचंड तळमळ असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील दलित चळवळीतील एक लढाऊ आणि स्वाभिमानी कार्यकर्ते बाजीराव हेगडे यांचे नुकतंच दुःखद निधन झालंय. ते 51 वर्षांचे होते. बाजीराव हेगडे हे सागाव गावचे सुपुत्र. त्यांना आपल्या आई वडिलांच्याकडून सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेला होता. त्यांच्या मातोश्री श्रीमती शानीबाई यवान हेगडे या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या निवडून आल्या होत्या. त्यांचे वडील यवान हेगडे हे कागल तालुक्यातील एक प्रतिष्ठित असे सामाजिक कार्यकर्ते होते. तोच वारसा घेऊन बाजीराव हेगडे दलित महासंघाच्या चळवळीमध्ये जवळपास 30 वर्ष प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्यरत होते. दलित समाजावर कुठेही अन्याय झाला तरी बाजीराव हेगडे हे त्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून संघर्ष करीत असे. मातंग समाजाबरोबरच अनेक गरीब आणि वंचित समाजातील घटकांना बाजीराव हेगडे मदत करीत असते. त्यांच्या जाण्यामुळे मातंग समाजामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे, यात शंका नाही. बाजीराव हेगडे यांच्या निधनाच्या निमित्ताने दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी बाजीराव हेगडे यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा आणि इतर नातेवाईक उपस्थित होते. या सांत्वनपर भेटीवेळी त्यांच्या सोबत मातंग समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते बळवंतराव माने, संजय हेगडे, लखन हेगडे, अनिल आवळे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बाजीराव हेगडे यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी, एक मुलगी, एक मुलगा आणि नातवंडे आहेत. दलित महासंघ आणि लोकसंवाद न्यूज परिवाराच्या वतीने बाजीराव हेगडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.